वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम गणेशाला वंदन, शारदा मातेला वंदन, गुरूंचं स्मरण करते, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा वास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते। श्रीमद भगवद्गीता 13वा अध्याय आधी म्हणू आज, कारण संपणार आहे तो अध्याय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद भगवद्गीता अथ त्रयोदशोऽध्यायः। श्री भगवानुवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम तत्क्षेत्रं यच्च यादृक् च यद्विकार्यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु। ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः। महाभूतान्यहङ्कारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दशैकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः। इच्छाद्वेषसुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः एतत् क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम्। अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः। इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च जन्ममृत्युजरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम् असक्तिरनभिष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु नित्यञ्च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्तदेशसेवित्वम् अरतिर्जनसंसदि अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते। अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोक्षिशिरोमुखं सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति। सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरं चरमेव च सूक्ष्मत्वात् तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णुप्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते। प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणाश्चैव विद्धि प्रकृतिसम्भवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते। पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते। पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः। परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते। ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेऽपि चातितरन्तेव मृत्युं श्रुतिपरायणाः। यावत् संजायते किंचित् सत्वं स्थावरजंगमं क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ। समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति पराङ्गतिं
प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्याद् आकाशन्नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येक कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तर्ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षञ्च ये विदुर्यान्ति ते परम्। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। श्रीकृष्णार्पणमस्तु। 13वा अध्याय. आता अगदी 2, 3, 4, 5 श्लोक आपले राहिलेले आहेत. किती बरं 28पर्यंत 27पर्यंत आपलं झालेलं आहे. म्हणजे 28, 29, 30, 31, 32, 33, 34 सात श्लोक फक्त आपले राहिलेले आहेत. 13वा अध्याय हा अर्थाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. याच्यामध्ये आपण प्रकृती पुरुषाची लक्षणं पाहिलेली आहेत. प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, आणि ज्ञानी कोणाला म्हणावं, ज्ञान म्हणजे काय, ज्ञानी जो पुरुष असतो त्याच्याकडे कुठले गुण असावे लागतात, त्याची लक्षणं कुठली, हे सगळं आपण, आणि सुरुवातीला क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, जे ह्या 13व्या अध्यायाचं नावच आहे मुळी, क्षेत्रज्ञ योग. तर ते आपण छान समजावून घेतलं आतापर्यंत. आता अगदी शेवटाला आपण आलो आहे. 27वा श्लोक आहे. 26व्या श्लोकात म्हटलं होतं की समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व विनश्यन्तं यः पश्यति स पश्यति. की खरा पाहणारा कोण असतो, आणि त्याच्यासाठी मोराच्या मोर पिसाऱ्यावरचे डोळे, की जे बघू शकत नाही, जे खरे त्याचे 2 डोळे असतात त्यांनाच दिसतं, बाकी मोर पिसाऱ्यावरचे जे डोळे असतात त्यांना दिसत नाही. तसं त्यांनी सांगितलं की विनाशी प्रकृतीमध्ये जो अविनाशी आत्मा बघतो तोच खरे बघतो, बाकी सगळे आंधळे. म्हणजे आपण त्या अंध लोकांमध्ये आपली गणती होते असं म्हणायला पाहिजे. की आत्मा आणि परमात्मा या अविनाशी प्रकृतीमध्ये कसा आहे, विनाशी प्रकृतीमध्ये. प्रकृती ही विनाशी आहे आणि आत्मा हा अविनाशी आहे. तर या विनाशी प्रकृतीमध्ये अविनाशी आत्मा कसा ओतप्रोत भरलेला आहे हे त्यांनी आपल्याला सांगितलं. आणि असं तत्व जो पाहतो तो महात्मा असतो. आणि मग त्या महात्म्याला कोणतं फळ मिळतं ते आता 28व्या श्लोकात सांगतात. समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिं. कारण तो पुरुष सर्वांच्या ठायी समभावाने स्थित असलेल्या परमेश्वराला पाहतो. समानपणे समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं. ईश्वर हा सगळ्यांमध्ये कसा समान रूपाने भरलेला आहे असं तो पाहतो. आणि ते पाहिल्यामुळे तो आपला आपणच नाश करून घेत नाही आणि मग तो परमगतीला पोहोचतो असा याचा अर्थ आहे. न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परांगतिं. तो परमगतीला पोहोचतो. त्या स्मिता सरोदियांचा फोन येतोय, बंद करून. हां. आणि अशा प्रकारे जो अविनाशी ईश्वराला सर्वत्र पाहतो तो आत्मघात वा आत्मनाश करत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे याचे 2 अर्थ काय होतात की एकतर प्रकृतीत रमून इंद्रियांच्या पाशात गुंतून आपल्यासारखे जे असतात ते काय करतात, प्रकृतीमध्ये रमतात, हे सगळं खरं आहे असं त्यांना वाटतं, इंद्रियांच्या पाशामध्ये गुंततात आणि मग जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकतात. आपलं तेच झालं आहे. पुनरपि जननम पुनरपि मननम पुनरपि जननी जठरे शयनम. परंतु हा जो महात्मा असतो हा मात्र देह नाशवंत असला तरी आत्मा अमर आहे, अविनाशी आहे हे तो पूर्णपणे जाणतो.
हा जो महात्मा असतो तो, आणि त्यामुळेच त्याला परमगती लागते. आणि जो आत्म्याला जाणत नाही त्यालाच आत्मघातकी म्हटलेले आहे. म्हणजे कुठेतरी मी वाचलं की आत्महत्या म्हणजे काय, तर फक्त शरीराला मारणं ही आत्महत्या नाही आहे, तर आपण जिवंत असताना आपण त्या आत्म्याला जाणून घेतलं नाही तर आपण आत्महत्यारेच ठरतो, आत्मघातकीच ठरतो, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे आपल्याला. जो आत्म्याला जाणत नाही तो आत्मघातकीच आहे, असं ईशावास्य उपनिषदाने सांगितलेलं आहे. म्हणजे क्षेत्र क्षेत्रज्ञ याविषयीचं सार भगवंतांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं. क्षेत्र विनाशी आहे, क्षेत्रज्ञ अविनाशी आहे, आणि हे जाणणे म्हणजेच संसार बंधनातून मुक्ती मिळवणे, तोच ज्ञानी असतो, हे आपल्याला सांगितलं त्यांनी. आणि 27 आणि 28व्या श्लोकामध्ये अविनाशी आत्मा जाणण्याविषयी भगवंतांनी सांगितले की त्या अविनाशी आत्म्याला जाणा. या सगळ्या प्रकृतीमध्ये तो कसा भरून राहिलेला आहे. आणि व्यवहारामध्ये गुणकर्माची विलक्षणता आपल्याला प्रत्ययाला येते. सुखदुःखादी अनुभवही आपले वेगवेगळे असतात, त्यामुळे प्रत्येक शरीर भिन्न असतं असं चित्र आपल्याला दिसतं. प्रत्येकाचा गुण वेगळा. आता आपण जाणार आहोत ते गुणत्रय विभाग योग या अध्यायाकडे जाणार आहोत. त्यामुळे हे सगळं कोण करवतं आपल्याकडून, ह्याच्यामध्ये होतंच बघा. 3ऱ्या अध्यायातच हा प्रश्न आला होता, तर तिथे थोडं वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं होतं भगवंतानी, की ह्यांनी विचारलं होतं अर्जुनाने की आम्हाला हे सगळं कळतं आहे, आम्हाला निदान शाब्दिक ज्ञान झालं आहे, किंवा ह्या सगळ्या विनाशी प्रकृतीमध्ये अविनाशी आत्म्याला बघायचं, किंवा वाईट कर्म करायचे नाही, पापकर्म करायचे नाही, हे सगळं आम्हाला माहीत झालं आहे. पण त्या पापकर्माकडे आमची प्रवृत्ती होते, मग ती कशामुळे होते, कोण आम्हाला बळजबरी तिकडे खेचून नेतं, असा प्रश्न अर्जुनाने विचारला होता. त्याच्यामध्ये भगवंतांनी उत्तर दिलं होतं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवा महाशनो महात्मा विद्धेन मिह वैरिणम, की हे 2 शत्रू आहेत म्हणे, कुठले, काम आणि क्रोध. आणि ते कशापासून उत्पन्न होतात, रजोगुणापासून उत्पन्न होतात. आणि ते 2 जे शत्रू आहेत ते आपल्याला पापाकडे खेचत असतात, वाईट प्रवृत्तीकडे खेचत असतात. म्हणजे माणसाचे गुणच माणसाला गुणामध्ये बांधत असतात. म्हणून आता याच्या पुढचा जो अध्याय आहे तो गुणत्रय विभाग योग, की गुणातीत कसं व्हायचं आहे. तुम्हाला जर मोक्षापर्यंत पोचायचं आहे, परमात्म्याला जाणून घ्यायचं आहे, या विनाशी प्रकृतीमध्ये समभावानी परमात्मा कसा राहिलेला आहे ते समजून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला गुणातीत व्हावं लागेल. म्हणजे सत्वगुण वाढवावा लागेल, रजोगुण कमी करावा लागेल, तमोगुण नाहीसा करावा लागेल. म्हणजे उलटं सांगितलं मी असं, की आधी तमोगुण पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे, मग थोडा रजोगुण वाढला पाहिजे, तो कमी झाला पाहिजे, आणि सत्वगुण त्याहून वाढला पाहिजे. आणि नंतर तर ते सांगतात की सत्वगुण पण नको, सत्वाचा सुद्धा अहंकार होतो, त्यामुळे सत्वगुणसुद्धा नको, आणि त्याच्याही पलीकडे जाणं म्हणजे गुणातीत होणं. तो 14वा अध्याय आहे. तर इथे अशी शंका त्यांनी काढली की आपल्याला असं वाटेल की शरीर भिन्न भिन्न आहेत, गुण भिन्न भिन्न आहेत, त्यांचे गुणदोष वेगवेगळे आहेत, तर मग आत्मा पण प्रत्येकामध्ये जो असतो तो वेगळा वेगळा असतो का, असा प्रश्न एखाद्याला पडेल. तर त्याचं उत्तर त्यांनी दिलं. 29 आणि 30वा श्लोक आहे. प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. म्हणजे त्यांनी सांगितलं की जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारांनी प्रकृतीकडूनच केली जात आहेत असं पाहतो, म्हणजे जे मागच्या श्लोकात सांगितलं, समम पश्यन्य सर्वत्र समवस्थितमीश्वरम, की या विनाशी प्रकृतीमध्ये अविनाशी आत्मा आहे असं जो पाहतो, किंवा सर्व कर्मे ही प्रकृतीकडूनच केली जात आहेत, प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः, तेच वेगळ्या शब्दात सांगितलं. यः पश्यति तथा आत्मानम अकर्तारम स पश्यति, आत्मा हा अकर्ता आहे, तो काहीही करत नाही, सगळं काही जी करते ती प्रकृतीच करते. आणि ज्यावेळी भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्याच्या संकल्पाच्या आधाराने
स्थित असलेले पाहतो. म्हणजे तो ज्ञानी पुरुष त्या परमेश्वराच्या संकल्पापासूनच या सगळ्या भूतांचा विस्तार झालेला आहे असं पाहतो आणि मग तो सच्चिदानंद ब्रह्माला प्राप्त होतो. तत एवच विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. की एकट्या एक परब्रह्माच्या संकल्पापासूनच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे असं जो पाहतो तोच खरे पाहतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आकाशात नाना प्रकारचे ढग निर्माण होतात पण आकाश एकच असते. पावसाच्या धारा वेगळ्या असल्या तरी पाणी एकच असते. आणि त्यांनी सांगितलं आहे की म्हणून देह जरी भिन्न भिन्न असले तरी सुद्धा आता ह्या थोडा बंद करावं यांचा फोन. आता यांचा फोन येतोच आहे. कट केला मी. बर. आकाशात नाना प्रकारचे ढग निर्माण होतात पण आकाश मात्र एकच असतं. पावसाच्या धारा वेगवेगळ्या असतात पण पाणी एकच असतं. त्याप्रमाणे आत्मा एकच आहे त्यांनी सांगितलं आहे. शरीरं जरी वेगवेगळी असली तरीसुद्धा आत्मा मात्र एकच आहे. वेल चढण्यासाठी खांबाचा आधार लागतो. एखादी उंच गेलेली वेल आहे, एखादी उंच गेलेली वेल आहे आणि त्या वेलीवर जर चढायचं आहे तर आपल्याला कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. मग खांबाचा आधार घ्यावा लागतो. तसं त्यांनी सांगितलं प्रकृतीच्या पसाऱ्याला पुरुषाचा आधार लागतोच पण पुरुष हा अकर्ताच आहे. अकर्ता.